हे दृश्य आहेत नाशकातल्या कालिदास नाट्यगृहातल्या बकालपणाचे। तुटलेल्या खुर्च्या, सगळीकडे साचलेली घाण, कपडे फाटण्याची 100% गॅरंटी। अभिनेते प्रशांत दामले यांनी ते सोशल मीडियावर शेअर केलेत। त्यांच्या नाटकाचा कालिदासमध्ये प्रयोग होता, हे वास्तव त्यांना ट्विटरवर टाकण्याचा मोह आवरला नाही। कदाचित राज ठाकरेंची प्रतिक्रिया सकारात्मक येईल असं वाटलं असावं, पण झालं भलतंच। पण मला कळत नाही की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या कामांचा जेव्हा लोक कलाकार बघून येतात त्याच्यानंतर बरोबर 2 दिवसांनी हे फोटो कसे काय अपलोड होतात फेसबुकवर। इतके वर्ष जर का प्रशांत दामले यांनी कालिदास नाट्यगृहामध्ये जाऊन प्रयोग केले असतील तर यावर त्यांनी काय भाष्य केलं। कालिदासला नीटनेटकं ठेवण्याची जबाबदारी मनसेची सत्ता असलेल्या पालिकेची आहे। मनसेची विकास कामं पाहण्यासाठी काही दिवसांपूर्वी मराठी हिरो हिरोईन्सचं एक टोळकं नाशकात गेलं होतं। राज ठाकरेंच्या टीमनं जे दाखवलं ते बघितलं आणि त्यांचं कौतुक केलं, पण त्यांना कालिदास नाट्यगृहाची अवस्था का दिसली नाही। अहो टॉयलेट बघा तुम्ही, टॉयलेट तिथे नुसतं जवळ गेलं तरी इतका वास येतो घाणेरडा। तर याच्यासाठी आचारसंहिता पाहिजे का तुम्हाला? इथे आतमध्ये आतल्या स्टेजवरच्या प्रॉपर्टीची तुम्ही दुरावस्था बघा काय आहे। खुर्च्याचे हात तुटलेले, त्याचे खिळे वर आलेले, सगळे शर्ट फाटतात, तरी यांना ह्याची जाण आणि अजिबात लाज वाटत नाही। आता हे थोडे फोटो बघा। मनसेनं कालिदास कसं असावं याचा जो आराखडा नाशिककरांना दाखवलाय तो म्हणजे हे फोटो। एकदम चकाचक। क्षणभरासाठी हे आपल्या देशातच आहे का असा प्रश्न पडावा। राज ठाकरे म्हटल्यावर चकाचकपणा येणारच, पण खरं वास्तव समोर आणलंय ते प्रशांत दामलेंनी। आरसा दाखवल्याबद्दल खरं तर राज ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन करायला हवं। प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक।